नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील नंबर 1 ठरलेले YouTube चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. SSC GD ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण टिक्कर मराठी SSC एक्झाम हा नवीन चॅनल चालू केलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायचं, जास्तीत जास्त लिंक शेअर करायची आणि व्हिडिओला लाईक करायचं. पुढे बघा, आपला टिक्कर मराठी ॲप आहे. हा ॲप डाउनलोड करायचा आहे. यामध्ये तुम्हाला भरपूर फ्री मध्ये PDF भेटतील, कोर्सची माहिती भेटेल. कळलं? आणि जर तुम्हाला कोर्स घ्यायचा असेल, परचेस करायचा असेल, इथून करूही शकता. आणि त्याचबरोबर SSC GD 2024 साठी बुद्धिमत्ताचं ई-बुक तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला टिक्कर मराठी ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तिथून तुम्ही परचेस करू शकता. ठीक. चला, आज आपलं अंकगणिताचं लेक्चर नंबर 5 असणार आहे. दररोज संध्याकाळी 5 वाजता यायचे. खतरनाक प्रश्न असतात ते. SSC GD चे टाइपचेच प्रश्न असतात ते. PYQs आहेत. कळलं? तर तुम्हाला चांगल्या एकदम सोप्या भाषेमध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये कसे सोडवायचे हे आपण बघणार आहोत. पहिला प्रश्न बघा, पदावलीचा प्रश्न. हा प्रश्न नेहमी येतोच. चिन्हांमध्ये बदल करायचा, कोणते दोन चिन्ह अदला बदल केले तर उत्तर बरोबर येतं. हा प्रश्न हमखास येतो. प्रश्न बघा, 54 अधिक 18 भागिले 9 वजा 36 गुणिले 18 बरोबर 88 या समीकरणातील कोणत्या दोन चिन्हाची अदला बदल केल्यास उत्तर बरोबर येईल. ऑप्शन बघा, भागिले आणि प्लस, भागिले आणि गुणिले, गुणिले आणि अधिक, अधिक आणि वजा. काय करायचं आपल्याला? कोणत्या तरी दोन चिन्हांची अदला बदल करायची, उत्तर 88 आलं पाहिजे. काय करायचं बघा, इथं मी करतो अधिकला गुणिले आणि गुणिलेला अधिक, उत्तर 88 येते का नाही ते बघायचंय. काय करणार मी? 54 गुणिले 18 भागिले 9 हे चिन्ह आहे तसंच, वजा चिन्ह आहे तसंच, वजा 36 अधिक करणार 16. कळलं? बघा, गुणिलेला केलं मी अधिक, अधिकला केलं मी गुणिले. सगळ्यात पहिले पदावलीमध्ये आपण काय सोडवतो? कंस सोडवतो. कंसानंतर चाचीचे, नंतर भागाकार, मग गुणाकार, बेरीज, वजाबाकी. इथं सगळ्यात पहिला भागाकार. 18 भागिले 9 किती आले? 2. 54 गुणिले 2 वजा 36 अधिक 16. 54 गुणिले 2 किती आले? 108 वजा 36 अधिक 16. अधिक अधिकची बेरीज केली, 108 आणि 16 झाले 124 वजा 36 बरोबर किती आले? 88 आले. 88 उत्तर. म्हणजे आपण काय केलंय? गुणिलेला अधिक, अधिकला गुणिले, म्हणजे ऑप्शन नंबर 3 बघा. अधिकला केले गुणिले आणि गुणिलेला अधिक. समजलंय? चला पुढचा प्रश्न बघूया. एक माणूस 100 किलोमीटर प्रति तास या वेगाने ठराविक ठिकाणी जातो व 75 किलोमीटर प्रति तास या वेगाने परत येतो, तर त्याचा सरासरी वेग किती? 100च्या स्पीडने जातो काही ठिकाणी आणि रिटर्न येतो 75च्या स्पीडने, तर सरासरी वेग किती? अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा येतो. सरासरी वेग काढण्यासाठी काय करायचं बघा, तो माणूस काही अंतर गेला आणि काही अंतर आलाय, म्हणजे जेवढा अंतर गेला तेवढा आला, म्हणून काय करणार इथं 2 गुणिले पहिल्या वेळेस कितीच्या स्पीडने गेला? 100च्या. यायच्या वेळेस 75च्या स्पीडने आला. एकूण किती गेलाय तो? 100 किलोमीटरच्या स्पीडने आणि 75च्या, म्हणून इथं करणार बेरीज. किती आली? 175. आता काय करायचं? इथं भाग द्यायचा आहे. भाग दिला, 25 7 175, 25 चोक 100. आता 7 ने भाग जाणार नाही कोणत्याच संख्येला, मग सगळ्यांचा करा गुणाकार. 75 चोक 300, 300 दुने 600 किती आले? 600 भागिले 7. 7 ने भाग दिला, 7 8 56, 4 उरले, 7 5 35, 5 उरले, मग काय येणार आहे? 85.5/7 हे असणार आहे त्याचा सरासरी वेग. ऑप्शन नंबर 2 बघा, 85.5/7 किलोमीटर प्रति तास हा असणार त्याचा सरासरी वेग. समजलंय? समजलं असेल तर लाईक करायचं. पुढचा प्रश्न. सोनू एका तासामध्ये 18 बेंच बनवू शकतो व मोनू 2 तासामध्ये 14 बेंच बनवू शकतो, जर त्यांना एकत्रितपणे
100 बेंच बनवायचे असल्यास किती तास लागेल? बघा, सोनू एकटा एका तासामध्ये किती बेंच बनवतो? 18. आणि मोनू 2 तासामध्ये 14 बनवतो. म्हणजेच मोनू एका तासामध्ये किती बनवत असणार? 7. एका तासामध्ये सोनू बनवतो 18 बेंच आणि मोनू बनवतो 7 बेंच. म्हणजे एका तासामध्ये किती बेंच तयार होतात? 18 आणि 7 किती? 25. एका तासामध्ये 25 बेंच तयार होतात आहे. एकूण किती बेंच करायचे? 100. मग 100 भागिले 25 किती आले? 25 चोक 100. किती वेळात होईल? 4 तासात. ऑप्शन नंबर 3. समजलंय? पुढचा प्रश्न बघा. एका प्रवासात विजयने बाईकवरून 60 किलोमीटर प्रति तास वेगाने 3 तास प्रवास केला. त्यानंतर कारने 70 किलोमीटर प्रति तास प्रमाणे 2 तास प्रवास केला व त्यानंतर त्याने 1 तास आराम केला व आरामानंतर तो आपल्या जागेवर येण्यासाठी बाईकवरून ताशी 90 किलोमीटर वेगाने 4 तास प्रवास केला. तर संपूर्ण प्रवासात त्याचा सरासरी वेग किती असणार? सरासरी वेग काढायचा म्हणजेच काय काढायचंय? एकूण अंतर भागिले एकूण वेळ. तुम्हाला काय भेटणार? सरासरी वेग. मग एकूण अंतर किती? पहिला 60च्या स्पीडनी त्याने 3 तास बाईक चालवली म्हणजे 180 किलोमीटर गेला. नंतर 70च्या स्पीडनी 2 तास त्यांनी कार चालवली म्हणजे 140 किलोमीटर गेला. आणि येताना परत तो 90च्या स्पीडनी 4 तासात 360 किलोमीटर आला. म्हणजे एकूण किती अंतर गेला तो? 6 4 10 8 18 एक हातचा 3 आणि 3 6 680 किलोमीटर त्याने एकूण प्रवास केलाय. जाऊन आलाय 680. किती वेळ लागलाय त्याला? 3 तास, 1 तास, 2 तास, 6 6 आणि 4 10 तास. समजलं का? भरपूर जण हा जो आरामाचा 1 तास आहे ना हा धरत नाहीत. पण 1 तास त्याचा वाया गेलेलाच आहे ना. सरासरी वेग काढायचा असेल एकूण किलोमीटर भागिले एकूण वेळ. एकूण किलोमीटर किती? 680. किती वेळ लागला त्याला? 10 तास लागला. मग त्याचा सरासरी वेग किती असणार? 68 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन नंबर 2. समजलं काय केलंय? सगळ्यात पहिलं एकूण किलोमीटर, एकूण अंतर किती गेला तो आणि त्या अंतर जाण्यासाठी त्याला किती वेळ लागला म्हणजे तुम्हाला सरासरी वेग भेटून जाईल. समजलंय? पुढचा प्रश्न. एक दुकानदार अनुक्रमे 22% आणि 15% एवढी सूट देतो जर छापील किंमत 11,000 रुपये असेल तर विक्री किंमत किती? बघा, छापील किंमत 11,000 आहे. तो पहिल्यांदा देतो 22% सूट आणि त्यानंतर देतो 15% सूट. मग त्याने किती रुपयाला विकला असेल? मग काय करायचं बघा अशा वेळेस? बघा, 2 पद्धतीने सोडू शकता. एक तर 11,000चे 22% काढून मायनस करा. सूट दिली म्हणल्यावर कमी करायला लागेल, मायनस करायला लागेल. नंतर जी रक्कम राहील त्यानंतर त्याचे 15% काढून मायनस करायला लागेल. सूट काय होते? कमी होते. मायनस करून नंतर मग उत्तर भेटेल. त्यापेक्षा बघा एकदम सोप्या पद्धतीने 22% सूट दिली म्हणजे किती टक्के ती रक्कम राहिली असणार आहे? 100 मधून 22 गेले, किती राहिले? 78%. म्हणजे याचे 78/100 गुणिले 15% सूट दिली, राहिली किती असणार? 85%. हे काढल्यानंतर 85% ती रक्कम शिल्लक राहिली. काय करायचं आता? भाग द्यायचा आहे. 1 2 1 2 शून्य गेले, हा 1 शून्य गेला, हा 1 गेला. 5 ने भाग दिला, 5 दुने 10, 5 एके 5, 3 उरले, 5 7 35. 2 ने भाग दिला, 2 त्रिक 6, 1 उरला, 2 9 18. आता करा गुणाकार. 11 गुणिले 39 गुणिले 17 किती येणार आहे उत्तर? 7,293. कळलं? गुणाकार करता तर येतोच. 11 गुणिले 39 गुणिले 17 गुणाकार केल्यानंतर गुणाकार किती येणार? 7,239. समजलंय? पुढचा प्रश्न बघा. एका मोबाईलची छापील किंमत 3,600 रुपये आहे. त्यावर दिवाळी सणानिमित्त 10% सूट दिली आणि रोख खरेदीवर 5%ची दुसरी सूट दिली तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती?
बघा मगाचा जो प्रश्न आहे त्याचप्रमाणे सोडवायचा आहे. जेवढी सूट दिली ती मायनस करणार, जी राहिलेली रक्कम आहे ती तुम्हाला काढायची. येईल सोडवता? सोडवा. ऑप्शन बघा 16,872, 17,421, 19,512 आणि 20,178. येथील उत्तर सांगा आता. बघा छापील किंमत आहे 23,600. पहिली सूट 10% दिली म्हणजे शिल्लक रक्कम किती राहिली? 90%. त्यानंतर परत 5% सूट दिली म्हणजे शिल्लक रक्कम किती राहिली? 85%. 95%. 5% सूट दिली किती राहिली? 95%. काय करायचंय? फक्त आता भाग द्यायचाय. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, 5 ने भाग दिला, 5 दुने 10, 5 एके 5, 5 नवा 45, 2 ने भाग दिला, बे एक बे, बे एक बे, एक उरला, बे आठे 16. आता गुणाकार करायचा आहे. 118 गुणिले 9 गुणिले 19 गुणाकार करायचा आहे. उत्तर किती येणार? 20,178. कळलं? गुणाकार करायचा. काय गुणाकार? 118 गुणिले 9 गुणिले 19. उत्तर येणार आहे 20,178. समजलं? कळलं का? चला पुढचा प्रश्न बघूया. जर 8 आणि 24 या संख्येचे तृतीय प्रमाणपद हे ए आहे आणि 4 आणि 16 या संख्येचे मध्यम प्रमाणपद बी आहे, तर ए छेद बी बरोबर किती? बघा तृतीय प्रमाणपद असू, चतुर्थ असू, मध्यम असू, एकच कन्सेप्ट आहे. काय? पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार बरोबर मधल्या संख्यांचा गुणाकार. 4 संख्या असेल तर, 3 संख्या असेल तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा जेवढा गुणाकार होतो मधल्या संख्येचा वर्ग यांचा गुणाकार कसा असतो? समान. मध्यम प्रमाणपद काढायचं असेल तर पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा गुणाकार जेवढा होतो त्याचं काढायचं वर्गमूळ, मग भेटतं तुम्हाला मध्यम प्रमाणपद. समजले? येईल काढता आता? सांगा मग उत्तर काय येईल? काय सांगितलं मी? बघा 8, 24 आणि ए. कळलं? याचं तृतीय प्रमाणपद ए आहे. आपल्याला ए ची किंमत काढायची. पहिल्या आणि तिसऱ्या संख्येचा जेवढाही गुणाकार येतो तेवढाच मधल्या संख्येचा वर्ग असतो. आता 8 काय ए ला गुणिले, तिकडे गेल्यावर काय होणार? भागिले. मग ए बरोबर 24 गुणिले 24 भागिले 8. 8 ने भाग दिला, 8 त्रिक 24, 24 त्रिक किती? 72. ए ची किंमत किती आली? 72. आता त्याचप्रमाणे बी ची किंमत काढायची. पण बी काय आहे? 4 आणि 16 यांचे मध्यम प्रमाणपद मधली संख्या आहे. मग काय करणार? दोन संख्यांचा गुणाकार त्याचं घेणार वर्गमूळ. 16 चौक 64, त्याचं वर्गमूळ किती? 8. मग बी बरोबर किती आलं? 8. तुम्हाला काय सांगितलंय? ए छेद बी बरोबर किती? ए ची किंमत काढली, किती आली? 72. बी ची किंमत 8. उत्तर काय येणार? 8 9 72. ऑप्शन नंबर 2. समजलंय? समजलं असेल तर लाईक करायचं, जास्तीत जास्त शेअर करायचंय. महाराष्ट्रातील जेवढेही विद्यार्थी SSC GD ची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांना शेअर करायचंय. जेवढे तुमचे व्हॉट्सअप नंबर आहेत, कॉन्टॅक्ट आहेत, जेवढे तुमच्या सोशल मीडियावर आहेत ना, सगळीकडे शेअर करायचंय. पुढचा प्रश्न बघा. 0.1 आणि 0.12 चे तृतीय प्रमाणपद काढा. बघा मी तुम्हाला तृतीय प्रमाणपद काढायला शिकवलेलं आहे. मागच्याच उदाहरणामध्ये तुमची कन्सेप्ट क्लिअर केली. आता ह्याचं उत्तर तुम्ही सांगायचं. ऑप्शन बघा इथं 0.12, 1.2, 0.144 आणि 0.012. किती उत्तर? फक्त ऑप्शन नंबर कमेंट करायची. 1 येईल का 2 येईल का 3 का 4? ठीक आहे. बघा लक्ष द्या. मी काय सांगितलं? 0.1 ही पहिली आहे,
दुसरी आहे 0.12 आणि तिसरी संख्या x, तृतीय प्रमाणपद आपल्याला काढायचंय. पहिल्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार तेवढाच काय होणार, मधल्या संख्येचा वर्ग. मग आता 0.1 काय इकडे गुणिले, तिकडे गेल्यावर काय होणार, भागिले. म्हणजेच x बरोबर 12चा वर्ग किती, 144. पॉइंटच्या राईट साईडला किती घरं झाली, 2 आणि 2 4. मग 4 घरं सोडून काय येणार इथं पॉइंट, भागिले काय आहे 0.1. आता बघा सगळ्यात पहिलं पॉइंट काढून टाकले. वरती किती घरं सोडून पॉइंट आहेत, 4. मग खाली येणार 4 0. खाली किती आहेत, एक घर सोडून पॉइंट, मग वरती येणार एकच 0. 1 0 गेला, 1 0 गेला. 1 ने ज्या संख्येला भाग देणार तेच उत्तर येणार. म्हणजेच किती झाले, 144. छेदस्थानी किती शून्य आहेत, 3 शून्य आहेत. मग 3 घरं सोडून पॉइंट येणार, म्हणजेच काय येणार 0.144. ऑप्शन नंबर 3. समजलं का, कळले. पॉइंट घालवायचा असेल, अंशस्थानी पॉइंटच्या राईट साईडला जेवढे घरे असतील तेवढे खाली शून्य द्यायचे आणि छेदस्थानी पॉइंटच्या राईट साईडला जेवढे घरे असतील तेवढे वरती शून्य द्यायचे. म्हणजे पॉइंट गेले डायरेक्ट संख्या भेटतील तुम्हाला. समजलंय. पुढचं उदाहरण बघा. एक दुकानदार ग्राहकाला 2 प्रकारे फसवतो. तो दुधामध्ये 25% पाणी मिसळतो आणि त्याची किंमत 20% वाढवतो. तर शुद्ध दुधाची किंमत 30 रुपये प्रति लिटर आहे आणि तो 50 लिटर शुद्ध दूध विकतो, तर त्याला किती रुपये फायदा होतो. बघा ऑप्शन बघा, 450, 750, 250, 350. भरपूर जणांना प्रश्नाचा अर्थच कळत नाही, सोडवणार कसं. बघा पहिलं, तो शुद्ध दूध किती लिटर आहे, 50 लिटर. किती रुपये लिटर आहे, 30. मग त्यांनी जर काहीच भेसळ नसती केली, काही किंमत नसती वाढवली, त्याला किती रुपये भेटले असते, 5 त्रिक 15. 1500 रुपये त्याला मिळाले असते. पण त्यांनी काय केले, 25% पाणी मिळवले दुधामध्ये. दूध किती आहे, 50 लिटर. त्यामध्ये 25% पाणी मिळवलं, म्हणजेच किती लिटर मिळवले, 25 चोक 100. 4 ने भाग दिला, किती आलं, 12.5. 12.5 लिटर त्याने पाणी मिळवलं, होतं 50 लिटर दूध. आता किती लिटर होईल ते, 50 प्लस 12.5 म्हणजे 62.5 लिटर झाले दूध. अजून त्यांनी काय केले, किंमतही 20% ने वाढवली. किंमत किती होती, 30 रुपये, त्याचे 20% वाढवले. 2 शून्य गेले, 3 दुने किती झाले, 6. म्हणजे 6 रुपये किंमतही त्याने वाढवली. पहिली होती 30 रुपये, आता किती झाली असणार, 36 रुपये. 6 रुपये किंमत वाढवली. मग आता दूध आहे त्याच्याकडं 62.5 लिटर आणि किंमत आहे 36 रुपये. मग त्याला किती रुपये मिळाले असतील, गुणाकार करायचे. 6 पंचे 30, 3 हातचे, 6 दुने 12 आणि 3 15, 6 7 36 आणि 1 37. 0 3 5 15, 3 दुने 6 आणि 1 7, 3 सक 18. 0 5 5 10, 1 हातचा, 7 7 14 आणि 1 15, 8 आणि 3 11 आणि 1 12, 1 घर सोडून पॉइंट. किती भेटले त्याला, 5 5 10, 7 7 14 आणि 1 15, 1 हातचा, 8 आणि 3 11 आणि 1 12, 22,250 रुपये. किती रुपये मिळाले, 2250. किती आले असते पहिले, 1500 रुपये, पण आता त्याच्याकडे किती आलेत, 2250 रुपये. मग 2250 रुपये आलेत, त्याला भेटणार होते 1500 रुपये. म्हणजे त्याला 750 रुपये काय आलेत, जास्त आलेत. 750 रुपये एक्स्ट्रा आलेत. 750 रुपये त्याचा फायदा झालेला आहे. समजलं काय केलं. पहिलं नॉर्मली जर त्याने 50 लिटर दूध 30 रुपयाप्रमाणे विकलं असतं तर त्याला 1500 रुपये मिळाले असते. पण त्यांनी काय केलं,
तो फसवतो ग्राहकाला. काय करतो? 25% पाणी मिळवतो. म्हणजे 50 लिटरचे 25% काढले म्हणजे किती आले? 12.5 म्हणजे 62.5 लिटर आता त्याच्याकडे दूध झाले. आणि किंमतही काय करतो? तो 20% वाढवतो. म्हणजे 6 रुपयाने वाढवतो म्हणजे किती रुपये होते? 36 रुपये. मग 62.5 लिटर हे दूध आहे आणि प्रति लिटरची किंमत किती आहे? 36 रुपये. त्याला किती रुपये भेटतात? ते 2250 रुपये. म्हणजे त्याला किती रुपये फायदा मिळतोय? 750 रुपये. समजलं आता सगळ्यांना? नक्की? पुढचा प्रश्न बघा. एका गावची लोकसंख्या 30,000 आहे. शहरामध्ये स्थलांतरानंतर तेथील लोकसंख्या प्रतिवर्षी 10% कमी होते, तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल? बघा, शहराकडे ती माणसे जायला लागल्यामुळे गावची लोकसंख्या काय होते? दरवर्षी कमी होते 10%. तर 2 वर्षानंतर किती होईल? 30,000 पेक्षा नक्कीच कमी होईल. मग किती होईल ती? आता बघा, हे पण 2 पद्धतीने सोडू शकता. 30,000 चे 10% काढून वजा करून परत त्याचे राहिलेले 10% काढून वजा करा. किंवा डायरेक्ट 30,000 आहे, 10% कमी झाले म्हणजे ती संख्या किती टक्के राहिली असणार? 90%. दुसऱ्या वर्षी सुद्धा 10% कमी झाली म्हणजे 90% राहिलेले असणार. आता काय करायचे? फक्त शून्य घालवायचे आणि गुणाकार करायचा. 1 2 3 4 शून्य गेले. 1 2 3 4 शून्य गेले. 9 9 81. 81 गुणिले 3. 3 1 3 3 8 24. 243. आता किती शून्य उरलेत? फक्त 2. 2 शून्य देऊन टाका. म्हणजे उत्तर काय आलं? 24,300 एवढी लोकसंख्या शिल्लक राहील त्या गावामध्ये. बाकीचे सगळे शहरामध्ये स्थलांतरित झाले. समजलंय? चला, अशा प्रकारे आपले प्रश्न होते. आपले प्रश्न आज संपलेले आहेत. एकदम खतरनाक प्रश्न आणलेले आहेत. एकदम सोप्या भाषेत सांगितल्यामुळे सगळ्यांना समजले असतील. ठीक आहे. बघा, एसएससी जीडी 2024 साठी बुद्धिमत्ताचं ई-बुक तुम्हाला भेटून जाईल. त्यासाठी तुम्हाला टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करायचं आहे आणि तिथून तुम्ही परचेस करू शकता. काही अडचण असली तर आपला ऑफिस नंबर आहे 8233007373. या नंबरला कॉल करा. तुम्हाला काही अडचण असेल सॉल्व्ह केली जाईल. समजलं? चला, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायचा आहे. समजलं? चला, असेच नवीन नवीन तुमच्यासाठी PYQ घेऊन येणार आहे. दररोज संध्याकाळी 5 वाजता यायचं आहे. चला, भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू. जय हिंद.